जेव्हा देवाने कुत्र्याला निर्माण केले तेव्हा त्याने कुत्र्याला सांगितले की तुला लोकांच्या दारात जाऊन भुंकावे लागेल, त्यासाठी मी तुला 20 वर्षे आयुष्य देत आहे. कुत्रा म्हणाला की माझ्या आयुष्यातील 10 वर्षे पुरेशी आहेत. 20 वर्षे जगून मी काय करेन? देव म्हणाला ठीक आहे. माकडाची निर्मिती करताना देव म्हणाला की तुला लोकांना हसवायचे आहे, त्यासाठी मी तुला 20 वर्षे आयुष्य देत आहे. माकडानेही म्हटले की माझ्या आयुष्यातील 10 वर्षे पुरेशी आहेत. देव म्हणाला ठीक आहे. त्याचप्रमाणे गायीची निर्मिती करताना देवाने गायीला सांगितले की तुला आयुष्यभर कष्ट करून तुझ्या मुलांना वाढवावे लागेल आणि त्यांना दूध पाजावे लागेल, त्यासाठी मी तुला 60 वर्षे आयुष्य देत आहे. गाय म्हणाली की मी 60 वर्षे जगून काय करेन? तू फक्त मला 20 वर्षे आयुष्य दे. पण जेव्हा मानवांची पाळी आली तेव्हा देव म्हणाला की मी तुला 20 वर्षे आयुष्य देत आहे. यामध्ये तू खा, पी आणि भरपूर आनंद घे. मग मानव म्हणाले की मला 20 वर्षांच्या आयुष्याचे काय होईल? मग देव म्हणाला की तू उरलेली 10 वर्षे कुत्रा आणि माकडाची आणि उरलेली 40 वर्षे गायीची ठेव. म्हणूनच जन्मानंतर माणूस पहिल्या 20 वर्षात भरपूर आनंदात जगतो. नंतर गायीपासून मिळणारे 40 वर्ष त्यात तो गायीसारखे कष्ट करतो आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. पुढच्या 10 वर्षात जे त्याला माकडापासून मिळाले त्यात तो माणूस आपल्या नातवंडांना माकडासारखे हसवतो आणि शेवटच्या 10 वर्षात जे त्याला कुत्र्यापासून मिळाले त्यात तो माणूस म्हातारा होतो आणि दारात उभा राहतो. कृपया कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव.